हॅलो फ्रेंड्स, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। 2 ग्लास पाणी पिऊन सकाळी 4 वाजता मी अभ्यासाचा पहिला स्लॉट सुरू केलेला आहे। आज मी आतापर्यंत केलेले जे पण सायन्सचे टॉपिक आहेत त्याचे जे नोट्स काढलेले आहेत त्याचे रिव्हिजन करत आहे। पूर्ण रिव्हिजन वाचून होईपर्यंत 5:30 झालेले आहेत आणि मध्ये टायमर मी ऑफ केलेला। तर जवळपास 1 तासाचा जो काय आहे अभ्यास माझा सकाळी झालेला आहे। आणि त्याच्यानंतर मी आजचा जो टॉपिक आहे पोषण न्यूट्रिशन टॉपिक आहे, खूप लेंदी टॉपिक आहे आणि खूप कन्फ्यूज करणारे टर्म्स आहेत। जे मेन म्हणजे जीवनसत्व आणि जे खनिज आहेत त्याच्यामध्ये त्याचं अभावामुळे काय होतं, कुठून मिळतं, ते सगळं खूप कन्फ्युजिंग आहे आणि त्याचे नोट्स पण माझ्या बाकीच राहिले आहेत काढायचे। आता मी हा टॉपिक वाचून घेत आहे आणि वाचून झाल्यानंतर स्वरूप उठला त्यामुळे मला स्टॉप करावा लागलेला अभ्यास। आणि त्याच्यानंतर हा दुपारी स्वरूप झोपल्यानंतर मी 2:45ला स्लॉट चालू केलेला आहे मॅथ्सचा। तर मॅथ्स मध्ये माझा अपूर्णांक हा टॉपिक आहे चालू। याआधी मी मॅथ्स केलेलं आहे, पण जे पण मोस्ट इम्पॉर्टंट मॅथ्सचे टॉपिक आहेत तेच मी कंप्लीट केलेले आहेत। आता सिरियली मी फास्ट ट्रॅकमधून सिरियली जे टॉपिक्स आहेत ते करत आहे। सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करते, जे नाही आहेत त्याचं सोल्युशन मागे बघून पुन्हा एकदा त्याची प्रॅक्टिस करते आहे। आणि अपूर्णांक या टॉपिक इझीच आहे, पण काही इझीच आहे, माझ्या मते तरी इझीच आहे, मला काही एवढं अवघड गेलेलं नाही। त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तेवढंच एकदा जमलं की सगळंच होतं आहे। आणि काही टाईप्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ते लक्षात ठेवले पाहिजेत। आणि दुसरं तर त्याच्यामध्ये आणखी म्हणजे 2-3 टाईप आहेत की चढता क्रम उतरता क्रम अपूर्णांकाचा कसा लिहायचा, परत त्याच्यावरती बार असतो, म्हणजे अपूर्णांकामध्ये बार असतो तर त्याचं फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं ते इम्पॉर्टंट आहे। आता मॅथ्स माझा मॅथ्स होईपर्यंत 3.5 तासाचा अभ्यास झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 3:45। ठीक आहे, 3:45 ते 4:45 1 तास मॅथ्स केला आणि आता मी इंग्रजीचे वोकॅब लिहून काढते आहे। इंग्रजीचे वोकॅबमध्ये माझा आता अँटोनिमचा पार्ट चालू आहे। अँटोनिममध्ये पण मी सगळे वर्ड्स जे आहेत क्वेश्चन्समधले ऑप्शन्समधले सगळे वर्ड्स लिहून काढते आणि त्याचे नंतर मोबाईलमधून जे पण मीनिंग आहेत किंवा अपोजिट आहेत आणि मीनिंग पण माहीत नसतं आपल्याला, तर मीनिंग आणि अपोजिट जे आहेत ते लिहून काढणार आहे। अजून पाठांतर करायला अजून मी सुरुवात केलेली नाही, फक्त जे पण रिपीट क्वेश्चन होत आहेत ते आपोआप लक्षात राहिले जात आहेत। आणि हे सगळं करेपर्यंत झालेले आहेत 4.5 तास। तर माझं 1 तासाचा वोकॅब लिहून झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर सकाळी राहिलेला माझा टॉपिक जो आहे तो मी पुन्हा रीड करायला घेते। आणि आजच्या दिवसाचा या टॉपिकचं माझे नोट्स तयार झालेले नाही आहेत, फक्त टॉपिक रीड करून झाले, अंडरलाईन केलेले आहेत आणि माझा टाईमचा जो स्लॉट आहे तो संपलेला आहे। आणि मग त्याच्यानंतर आता हा टॉपिक मला पुढच्या कोणत्या तरी दिवशी रिपीट करावा लागेल। आणि आता वाजलेले आहेत 6, तर मला आता पूर्णपणे अभ्यास स्टॉप करावा लागणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।